चला, आज आपण एका अशा अद्वितीय आध्यात्मिक व्यक्तिमत्वाच्या जीवनात डोकावून पाहूया, ज्यांचं आयुष्य त्याग आणि ज्ञानाचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं, महंत नागराज बाबा. त्यांच्या चरित्रातूनच आपण त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया. बरं, त्यांना नीट समजून घेण्यासाठी आपण हे सगळं 4 टप्प्यांमध्ये बघूया. सगळ्यात आधी महानुभाव परंपरा म्हणजे नक्की काय? मग जन्माच्या आधीच एका मुलाचं भविष्य कसं ठरलं होतं? त्यानंतर त्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी किती खडतर मार्ग निवडला? आणि शेवटी आजच्या काळातही त्यांचा वारसा इतका महत्त्वाचा का आहे? चला तर मग सुरुवात करूया. नागराज बाबांना समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे ज्या परंपरेने त्यांना घडवलं त्या महानुभाव पंथाला जाणून घेणं. ही परंपरा म्हणजे केवळ एक आध्यात्मिक विचार नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. याचा इतिहास खूप मोठा आणि समृद्ध आहे, जो कित्येक शतकांपासून लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकत आला आहे. महानुभाव पंथ खरं तर आपल्या काळाचा खूप पुढे होता. विचार करा, ज्या काळात समाजात जातीव्यवस्था खोलवर रुजली होती, तेव्हा या पंथाने समानतेचा झेंडा फडकवला. आणि सगळ्यात मोठं क्रांतिकारक पाऊल म्हणजे त्यांनी ज्ञान फक्त संस्कृतपुरतं मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्यांच्या मराठी भाषेत आणलं. आता येऊया आपल्या कथेच्या मध्यवर्ती व्यक्तिमत्वाकडे आणि पाहूया की त्यांचं बालपण नियतीने आधीच कसं ठरवून ठेवलं होतं. त्यांच्या नावाचा प्रवास बघितला ना, तरी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. प्रत्येक नाव त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा दाखवतो. कृष्णा नावाच्या एका लहान मुलापासून ते महंत नागराज बाबांपर्यंतचा हा प्रवास खरंच विलक्षण आहे. अगदी जन्मापासूनच त्यांचं आयुष्य खरं तर त्यांचं नव्हतंच, ते एका पवित्र वचनाचा भाग होते, जे त्यांच्या आईवडिलांनी देवाला दिलं होतं. म्हणजे त्यांचं भविष्य जन्माच्या आधीच निश्चित झालं होतं. आणि तो दिवस उजाडला 1924 साली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तो नवस पूर्ण करण्यात आला आणि लहानग्या कृष्णाला औपचारिकपणे देवाच्या म्हणजेच आध्यात्मिक मार्गावर समर्पित करण्यात आलं. आणि हे बघा, खुद्द त्यांच्या चरित्रातच या बालपणाला त्यांच्या अविश्वसनीय जीवनाचा पाया मानलं गेलंय. प्रकरण पहिलं म्हणून त्याची नोंद आहे. चला आता पुढे बघूया की हे समर्पण त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि कठीण परीक्षेची सुरुवात कशी ठरली, म्हणजेच त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाची. 1936 सालची ही गोष्ट आहे. वय होतं अवघं 16 वर्ष. हा तो क्षण होता जिथे त्यांनी आपलं घर, आपलं जुनं आयुष्य, सगळं काही मागे सोडून ज्ञानाच्या एका खडतर प्रवासाला सुरुवात केली. आश्रमातली परिस्थिती इतकी कठोर होती की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि ही कठोरता मुद्दाम ठेवली जायची. उद्देश एकच होता, मनाला जगाच्या बाकी सगळ्या गोष्टींपासून तोडून फक्त आणि फक्त ज्ञानावर केंद्रित करणं. आता ही ब्रह्मविद्या म्हणजे काय? तर हा काही साधा पुस्तकी अभ्यास नव्हता. ही एक संपूर्ण जीवन पद्धती होती. गुरुकुल पद्धतीप्रमाणे, जिथे विद्यार्थ्याला आतून आणि बाहेरून पूर्णपणे बदलून टाकण्यावर भर दिला जात असे. हे शिक्षण 4 मुख्य स्तंभांवर उभं होतं. एक म्हणजे कठोर शिस्त, दुसरं म्हणजे ग्रंथांवर पूर्ण प्रभुत्व, तिसरं म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर संपूर्ण ताबा, आणि चौथं म्हणजे गुरूंप्रती संपूर्ण समर्पण. ज्ञान मिळवण्यासाठी या 4ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जात. आणि इथे बघा, मूळ ग्रंथातलं हे पान आपल्याला बरोबर त्याच क्षणी घेऊन जातं जेव्हा त्यांच्या या गहन शैक्षणिक प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. इतक्या वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर नागराज बाबा एक अत्यंत आदरणीय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून सर्वांसमोर आले. आणि गंमत म्हणजे त्यांनी हे सगळं कधी साध्य केलं, तर वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी. त्यांच्या वयामुळे नाही, तर त्यांच्या ज्ञानामुळे आणि शिस्तीमुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात मान मिळू लागला. त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर काही महत्त्वाचे टप्पे लगेचच लक्षात येतात. 1924 मध्ये देवाच्या चरणी अर्पण होण्यापासून ते 1936 मध्ये ज्ञानासाठी आश्रमात दाखल होण्यापर्यंत, आणि 1946 मध्ये महात्मा गांधींसोबत झालेल्या एका ऐतिहासिक भेटीपर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक मोठ्या घटनांपैकी एक होती महात्मा गांधींसोबतची भेट. आणि या ऐतिहासिक भेटीची नोंद आपल्याला थेट या ग्रंथातच सापडते. ही भेट खरंच खूप विशेष होती.
एका बाजूला होते नागराज बाबा, जे प्राचीन आध्यात्मिक परंपरेचे पाईक होते, आणि दुसऱ्या बाजूला होते महात्मा गांधी, जे राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी लढत होते. दोन वेगळ्या जगातील दोन महान व्यक्ती एकत्र आल्या होत्या. तर मग त्यांचा वारसा नक्की काय आहे? तो फक्त त्यांनी दिलेल्या शिकवणीपुरता मर्यादित नाहीये. खरं तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच त्या शिकवणीचा एक जिवंत पुरावा आहे. ते जे शिकवायचे तेच जगायचे. आणि हे सगळं पाहिल्यावर आपल्या मनात एक प्रश्न नक्की येतो की आजच्या या धावपळीच्या आणि सतत विचलित करणाऱ्या जगात अशा एका एकाग्र आणि समर्पित आयुष्यातनं आपण काय शिकू शकतो?